नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चौफेर मराठी आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये। आज आपण 31 जानेवारी 2025च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। प्रश्न क्रमांक पहिला, अलीकडेच उत्तराखंडने कोणता कायदा लागू केला आहे? समान नागरी संहिता। प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या राज्य सरकारने अलीकडे सन्मान संजीवनी ॲप लॉन्च केले आहे? हरियाणाने। प्रश्न क्रमांक तिसरा, 2025च्या ग्लोबल फायर पॉवर मिलिटरी पॉवर रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक काय आहे? चौथा। प्रश्न क्रमांक चौथा, ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो आणि ऊर्जा आणि संसाधन संस्था यांच्याद्वारे ऊर्जा परिवर्तनासाठी उत्कृष्टता केंद्र कोठे स्थापित केले जाईल? हैदराबादमध्ये। प्रश्न क्रमांक पाचवा, वर्ष 2025चे पहिले ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? जनिक पापी। प्रश्न क्रमांक सहावा, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की कोणत्या शहराला राज्याची दुसरी राजधानी बनवण्यात येईल? दिब्रुगढ। प्रश्न क्रमांक सातवा, सुशासनावरील राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित केली जाईल? गांधीनगर येथे। प्रश्न क्रमांक आठवा, नवी दिल्लीत हँडलूम कॉन्क्लेव्ह मंथनचे उद्घाटन कोणी केले? केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी। प्रश्न क्रमांक नववा, इस्रो 29 जानेवारी रोजी कोणते GSLV रॉकेट प्रक्षेपित करण्यास तयार आहे? 100व्या। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या मिशन अंतर्गत भारत पहिली मानवयुक्त पाणबुडी लॉन्च करण्यास तयार आहे? डीपसी मिशन। प्रश्न क्रमांक 11, आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे? हरियाणामध्ये। प्रश्न क्रमांक 12, आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे? दिब्रुगढ। प्रश्न क्रमांक 13, प्रतिष्ठित महाराजा हरिसिंह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांना। प्रश्न क्रमांक 15, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने आपल्या MD आणि CEO म्हणून पुन्हा कोणाला नियुक्त करण्याची घोषणा केली? हिसाशी ताकेउची। प्रश्न क्रमांक 15, IDBI बँकेच्या संचालक मंडळाने कोणाला 3 वर्षाच्या कार्यासाठी MD आणि CEO म्हणून नियुक्त केले आहे? राकेश शर्मा यांना। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू, धन्यवाद।